मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा परप्रांतीयांना मारहाण सुरू केली आहे। विक्रोळी पार्क साईट इथे अमृतनगर भागात मनसेच्या कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना मारहाण केली आणि त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन घडलेला प्रसंग सांगितला। शासनाच्या अध्यादेशानुसार नाशिकमधील मराठी शेतकरी घाटकोपरमध्ये आपला शेतीमाल विकण्यासाठी आला असताना परिसरातील परप्रांतीय फेरीवाल्यांनी त्याला तसे करण्यास मज्जाव केले। शेतकरी स्वतः तक्रार घेऊन मनसेकडे आल्यानं त्यात पदाधिकाऱ्यांना लक्ष घालावं लागलं। परप्रांतीय फेरीवाल्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा मनसेच्या वतीनं देण्यात आलाय। घाटकोपर मारहाणीबाबत मुख्यमंत्र्यांनी मनसेला क्लीन चिट दिली आहे। कुठल्याही किरकोळ भांडणातून झालेल्या वादात राजकीय पक्षानं मारहाण केली असं म्हणता येणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले। परप्रांतीयांना मारहाणीचे प्रकार राज्यात होत नाहीत असा निर्वाळा त्यांनी दिला। तर राष्ट्रवादी काँग्रेसनं या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलंय। मनसेला फडणवीसांची फूस असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय। अनेक वेळा रेग्युलर होणारे काहीतरी म्हणजे अन्य कुठल्या कारणाने होणारी एखादी मारामारी याला दुसरं वळण देण्याचा प्रयत्न होतो। मला असं वाटतं अशा प्रकारची कुठलीही स्थिती राज्यात नाही, मुंबईत नाही। त्यामुळे त्या स्थितीकडे काही फार गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे। घाटकोपरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतीय भाजी विक्रेत्याला केलेल्या मारहाणीबाबत आता राजकारण रंगू लागलंय। मुंबईत भाजीपाला विकायला आलेल्या शेतकऱ्यांवर कुणी दादागिरी करत असेल तर ती मोडून काढू असा इशारा पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिलाय। तर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सरकारवर टीका केली आहे। घाटकोपरच्या चिरागनगर पोलीस ठाण्यात जाऊन निरुपम यांनी फेरीवाल्यांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे। कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक नितीन डगळे यांना पाण्यात बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केलेल्या 4ही आरोपींना कल्याण न्यायालयानं 14 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। राहुल गायकवाड, नयन गायकवाड, बंदिश गायकवाड आणि नरेश गायकवाड या चौघांना बुधवारी कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली होती। मोठ्या पोलीस बंदोबस्तात गुरुवारी या 4 आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं। पोलिसांना मारहाण करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी आणि त्याचे खटले लवकर संपावेत यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे। त्याचप्रमाणे पोलिसांच्या सुरक्षेबाबत सरकार जागरूक असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। एका पोलिसावर हल्ला हा फोर्सवर हल्ला आहे, तो इंडिव्हिज्युअल पोलिसांवर हल्ला नाही आहे। त्यामुळे तो टॉलरेट केलाच जाणार नाही। आम्ही हे ठरवलं आहे की या संदर्भात तात्काळ कारवाई करायची। आम्ही ह्या ज्या केसेस आहेत याच्यात सगळीकडे नॉन बेलेबल ऑफिस लावलेले आहेत आणि आता आम्ही ते फास्ट ट्रॅक कोर्टात न्यायच्या असा निर्णय केलाय। राज्यात वारंवार पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी गुरुवारी पुण्यात माजी पोलिसांनी आंदोलन केलं। त्यामुळे पोलीस आयुक्तालयासमोर अनेक निवृत्त पोलीस अधिकारी जमले होते। पोलिसांवरील हल्ल्याच्या वाढत्या घटना, कल्याणमध्ये पोलीस उपनिरीक्षकाला बुडवण्याचा प्रयत्न याचाही निषेध इथे व्यक्त करण्यात आला। तर नाशिक जिल्ह्यात पोलीस जनतेचे मित्र असल्याची होर्डिंग लावण्यात आली आहेत। नाशिक जिल्ह्यात गेल्या 5 महिन्यात पोलिसांवर हल्ला झाल्याच्या 10 घटना घडल्या आहेत। पोलीस आणि जनता यांच्यात चांगले संबंध निर्माण करण्यासाठी पोलिसांनी अशी होर्डिंग शहरात लावली आहेत। पुण्यातील बालेवाडी इमारत दुर्घटना प्रकरणी 6 आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे। शिवाजीनगर न्यायालयानं हे वॉरंट जारी केलं आहे। 29 जुलै रोजी बालेवाडीत पार्क एक्सप्रेस प्रकल्पाची इमारत कोसळून 11 मजुरांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी बिल्डरसह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसंच 5 आरोपी अटकेत असून बिल्डरसह 6 जण फरार आहेत। प्रीती राठीच्या खुनाप्रकरणी दोषी अंकुर पनवारला सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। 3 वर्षांपूर्वी नर्स असणाऱ्या प्रीती राठीवर अंकुर पनवारनं ऍसिड हल्ला केला होता आणि त्यानंतर उपचारादरम्यान प्रीतीचा मृत्यू झाला होता। हेतुपूर्वक प्रीतीवर ऍसिड हल्ला केल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं होतं। त्यानंतर गुरुवारी झालेल्या सुनावणीत कोर्टानं मुख्य आरोपी अंकुर पनवारला फाशीची शिक्षा सुनावली आहे। ऍसिड हल्ल्याप्रकरणी फाशीची शिक्षा होण्याचा हा देशातला बहुधा पहिलाच प्रकार आहे। या प्रकरणाचा खटला सत्र न्यायालयानं 1.5 वर्ष चालवला।
नथुराम गोडसे हे मरेपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते असा दावा नथुराम गोडसेंचे चुलत नातू सात्विकी सावरकर यांनी केला आहे. नथुराम गोडसे हे 1932 साली संघात दाखल झाले आणि ते संघाचे बौद्धिक कार्यवाह होते असा दावा त्यांनी केला. त्यांच्या या दाव्यामुळे राहुल गांधींच्या दाव्याला पुष्टी मिळाल्याची चर्चा आहे. तर नथुराम गोडसे सुरुवातीला संघाचे सदस्य होते, मात्र नंतर त्यांनी संघ सोडला होता असा प्रतिदावा आरएसएसचे प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी केला आहे. एक ओपन संगठन है, कई लोग आते हैं अपेक्षा से एंड दे गेट डिसइल्यूजन्ड और बाद में डॉर्मेंट होते हैं, निष्क्रिय होते हैं, छोड़ भी जाते हैं. ऐसा ओपन चलता है. संघ पर आरोप लगा रहे हैं गांधी जी की हत्या करने का. निर्णय कौन करेगा? निर्णय तो कोर्ट करेगा. तो इसके पहले कोर्ट में सारी केस चली है, तो ट्रायल कोर्ट में और हाई कोर्ट ने इवन अभियोग में भी संघ का नाम नहीं लिया, चार्जशीट में भी नहीं है. नागपूर खंडपीठानं याचिकाकर्त्याला जोरदार तंबी दिली आहे. न्यायालयात याचिका दाखल करताना फक्त विशिष्ट धर्म दिसतो का? इतर धर्मासाठी सरकार काही करतं तेव्हा याचिका का करत नाही असा परखड प्रश्न नागपूर खंडपीठानं याचिकाकर्त्याला केला आहे. राज्य सरकारकडून लोकमान्य टिळक महोत्सवांतर्गत उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ आणि मूर्तिकारांना पुरस्कार देण्याचे जाहीर केलं आहे. नागपूरच्या जनार्दन आव्हान देत कोर्टात याचिका दाखल केली होती. कोर्टानं याचिकाकर्त्याला चांगलंच झापलंय. इतर धर्मियांच्या तीर्थक्षेत्रांना सरकार जेव्हा मदत करतं तेव्हा याचिका का करत नाही असे खंडपीठानं विचारलं आहे. कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येपूर्वी सनातन संस्थेचा साधक विनय पवारनं कोल्हापुरातल्या सागरमाळ परिसरात टेहळणी केली होती. त्याला प्रत्यक्षदर्शी साक्षीदारानं ओळखलं आहे. विनय पवार हा सातारा जिल्ह्यातल्या उमरजचा आहे. तो सनातनचा साधकही आहे. गेल्या काही दिवसांपासून तो फरार आहे. दरम्यान वीरेंद्र तावडेच्या पोलीस कोठडीत 16 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीवर एका दुकानदारानं बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुलढाण्यातल्या मेहकरमध्ये घडली आहे. मेहकर इथल्या शिवाजीनगरमध्ये विजय लहाने या 45 वर्षीय इसमाचं किराणा मालाचं दुकान आहे. या दुकानावर खाऊ घेण्यासाठी ही मुलगी आली होती. त्यावेळी या नराधम दुकानदारानं खाऊ देण्याच्या बहाण्यानं तिच्यावरती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र या मुलीनं आरडाओरड केल्यानं परिसरातल्या महिलांनी धाव घेऊन तिची नराधमाच्या तावडीतून सुटका केली. पीडित मुलीच्या आईवडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात बाभळगाव खालसामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. नात्यातलाच मुलगा छेड काढायचा आणि कोपर्डीसारखी अवस्था करेल अशी धमकीही द्यायचा. या प्रकरणी मृत व्यक्तीनं कर्जत पोलिसात तक्रार दाखल केली होती. ग्रामस्थांच्या मध्यस्थीनं हे प्रकरण मिटविण्यात आलं. त्यानंतर पुन्हा वाद झाला. अखेर मुलीच्या वडिलांनी शुक्रवारी विष पिऊन आत्महत्या केली. पीडित मुलीनं 4 तारखेला कर्जत पोलिसात फिर्याद दाखल केलेली आहे. आरोपीनं अनेक वेळा घरात घुसून लज्जास्पद वर्तन केल्याचा आरोप यात मुलीने केला आहे. कांदा प्रश्नावरून शेतकरी पुन्हा आक्रमक झालेत. नाशिक जिल्ह्यातील नामपूर बाजार समितीच्या बाहेर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. गोल्टी कांदा खरेदी करण्यास व्यापाऱ्यांनी नकार दर्शवलाय आणि शेतकऱ्यांनी आपला राग व्यक्त करत कांदा रस्त्यावर फेकून दिला. कांद्यास 100 ते 300 रुपये भाव देण्यात आला आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी नाशिकमध्ये असताना शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं. सरासरी 400 रुपये क्विंटलनं कांदा खरेदी केला जातोय. गेल्या आठवड्यात हे भाव 600 ते 700च्या दरम्यान होते. अनुदानाच्या निर्णयात 100 रुपये आणि भाव मात्र 200 रुपये घसरल्यानं शेतकरी संकटात आलाय. त्यातच सरकारचा सबसिडीचा निर्णय अजून लालफितीतच अडकून आहे. त्यामुळे भविष्यात मोठे कांदा संकट उभं राहणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.